गुड मॉर्निंग. फायनली वेळेवर ब्रेकफास्टला आलो. ब्रेकफास्ट म्हणजे काय, आता 6:15 काय खाणार? फ्रूट्सच खायचे. चहा तर इकडे फार बेकार आहे, काही अर्थच नाही त्या चहाला. त्यामुळे मसाला टी दिलेला आहे आणि काही आम्ही आणलेला आहे. तर त्यातला घ्यायचा मध्ये वेळ मिळेल तेव्हा, किंवा जिथे गरम पाणी प्रॉपर मिळेल तिथे. आणि आता सामान ठेवलं आहे, ती गाडीत जाईल आणि वेळेवर फ्लाईटला जाऊ. सो आज घाई एवढी झाली सकाळी तिकडे आवरतानाच, त्यामुळे रूममध्ये मला काही गुड मॉर्निंग करता आलं मी तुम्हाला. सो आता केलं आहे. तर बघूया आता आजचा दिवस कसा आहे. चेक इन झालं आहे. खूप कचकच, खूप गर्दी, पण आता फायनली झालंय आणि सामानही गेलंय. कुठे चाललोय आपण? कुठे? दनांग दनांग. दनांग दनांग व्हिएतनाम टू दनांगला चाललोय. इकडची नावं एक तर एवढी विचित्र आहे, मला काही डिम्म लक्षात येत नाहीये, त्यामुळे ती चुकू शकतात. पण तुम्ही इथे व्हिएतनामला एवढ्यासाठी यायला पाहिजे. एवढ्यासाठी म्हणजे त्यातली एक गोष्ट अशी की इथे खूप फुलं छान आहेत. म्हणजे अगदी मोगऱ्यापासून तगरीपर्यंतची फुलं आहेत आणि खूप वेगवेगळी फुलं, वेगवेगळी फळं. त्यामुळे मजा येते. तर व्हिएतनामला आता होचिमिनला तर आम्हाला फार मजा आली, फार फार गोष्टी बघायला मिळाल्या. तर तुम्ही ह्या शहराचा विचार नक्की करू शकता. तर आता आपण गेटला जाऊया. फ्लाईटमध्ये बसलोय आणि बऱ्याच दिवसांनी, म्हणजे मला बऱ्याच प्रवासानंतर आज विंडो मिळाली. ही सुद्धा आमच्या काकांनी दिली आहे. त्यांनी जोशी काकांना आलेली खिडकी त्यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता इकडनं छान शॉट्स मिळू शकतात आणि मजा येऊ शकते, कारण डे लाईट पण आहे. तर बाकी काही नाही, पण ढग तरी छान दिसतील. तर बघूया काय काय दिसतंय. फ्लाईट मध्ये बसल्या बसल्या असे खाऊ घेणं देणं सुरू झालंय. वाटावाटी करायचं ना शाळेत, तशी सुरू झाली. कारण बऱ्याच, म्हणजे मुंबई फ्लाईट नंतर आम्हाला पहिल्यांदा प्रॉपर ग्रुपला सगळ्यांना एकत्र अशी जागा मिळाली. त्यामुळे वाटावाटीला उधाण आलंय. आणि सगळ्यांच्याच हँडबॅग मध्ये खाण्याचे पदार्थ आहेत. ते प्रत्येकालाच वजन पण कमी करायचं, त्याच्यासाठी वाटणं चालू. त्यासाठी सगळे एकमेकांना वाटतात. तर मी चकली खाल्ली आहे. तू काय काय खाल्लं? चकली खाल्ली आहे मी, चुरमुऱ्याचा चिवडा खाल्ला. हे बघ, आता आणखीन बिस्किट्स आले. त्यानंतर आम्ही आमच्या लिंबाच्या मस्त प्रकारे असं छान पाचक म्हणून मध्ये मध्ये काही ते आरबट सरबट खायचं आणि असं खायचं. आपलं पण सगळं देऊन टाक. हो दे ना. म्हणजे मी काय खाल्लंय, ते बनवण्याचा चिवडा होता तो खाल्लाय. लाडू, ड्रायफ्रूट लाडू, बापरे, असं खूप खाल्लंय. म्हणजे लोक, म्हणजे आम्हाला राधर नाश्ता केलाय, पण आता असं झालं की तो खूप आधी केलाय. त्यामुळे आता सगळ्यांना भूक लागली. असं एक मनात सगळ्यांनी घेतलेलं आहे की तो भूक लागलेली आहे आता. सो सगळेजण सुरू झाले. दिसणार नाही तुम्हाला. असं साधारण ठीक आहे. फ्लाईट सुरू व्हायचीच आहे, त्याच्या आधीच पिशव्या रिकाम्या होतात. आता बघूया थोड्या वेळाने काय होतंय. आमचं फ्लाईट टेक ऑफ घेण्यासाठी निघालं, पण तेवढ्यात दुसऱ्या फ्लाईटची टेक ऑफ घेण्याची, म्हणजेच उड्डाणाची वेळ असल्यामुळे आम्ही थांबलो आणि ते फ्लाईट पूर्ण क्रॉस झाल्यानंतर मग आमचं फ्लाईट निघालं. आकाशीचे पखेरे पाखरा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा. इतकं छान दृश्य होतं. संपूर्ण शहर दिसत होतं आणि आजूबाजूला ढगच ढग होते.
गुंदा माउंटेनच्या एंट्रन्सला ही अशी शिल्प होती. नैसर्गिकरित्या तयार झालेली ही अशी स्ट्रक्चर्स आहेत आणि या माउंटेनवर जायला चढणंही असं फार नव्हतं. या संगमरवरातून अशी अनेक खूप छान छान अशी शिल्प घडवण्यात आली होती. मार्बल माउंटन हा खरं तर 5 संगमरवरी आणि चुनखडीच्या टेकड्यांचा समूह आहे. यांना 5 घटकांची नावं दिलेत, म्हणजे धातू, पाणी, लाकूड, अग्नी आणि पृथ्वी अशा घटकांची नावं ह्या टेकड्यांना दिलेली आहेत. इथून वरतून येणारा नैसर्गिक प्रकाश निळसर रंगाचा दिसत होता आणि तो या ठिकाणाच्या सुंदरतेत आणखीनच भर घालत होता. आता आपण आलोय नरकात. म्हणजे नरकात गेल्यानंतर काय काय शिक्षा भोगाव्या लागतात, किती हाल होतात, हे सगळं दाखवणारे हे देखावे होते. स्कल्पचर्स होती ही आणि असे सीन्स क्रिएट केलेले होते. इथलं वातावरण खूपच धीरगंभीर असं होतं. याला पाताळ लोक असं सुद्धा म्हटलं जातं. आता आपण आलोय स्वर्गात. इथे असंख्य देवांच्या प्रतिमा होत्या, बुद्ध प्रतिमा होत्या, अशा छोट्या छोट्या अनेक आकारांच्या, आणि इथलं वातावरण खूपच सुंदर होतं. इथे छोटे छोटे असे पॅगोडाज आहेत आणि आत बुद्ध प्रतिमा आहेत. हे सगळंच संगमरवरी आहे. ही बुद्ध प्रतिमा खूपच उंच होती आणि फुलांमुळे, वेगवेगळ्या रंगसंगतीमुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती. केव्ज मध्ये चाललोय आपण. हिंदू आणि बुद्धिस्ट केव्ह अशा 2 केव्ज आहेत. आता आपण शिवलिंगाच्या केव्ह मध्ये जाणार आहोत. नाही मला नको पी. ठीक आहे, तेवढं गोड नाहीये, कालच्या एवढं नाहीये.
ही आहे होयान सिटी. होयान HOIAN अशी स्ट्रीट आहे. ही जी होयान सिटीची स्ट्रीट होती ही फारच डेकोरेटिव्ह आणि फारच सुंदर होती. वेगवेगळ्या प्रकारचे कंदील होते, वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स होते आणि अशा छान छान वास्तू होत्या. या लेदरच्या दुकानातल्या वस्तू फारच अमेझिंग होत्या, पण तितक्याच महागही होत्या. एवढं सगळं फिरल्यावर आम्ही कॉफी शॉपला गेलो. मी घेतली होती कोकोनट कॉफी, जी राईट साईडला आहे. ही नव्हे, ही. आणि ती फारच अमेझिंग होती. म्हणजे त्यात व्हॅनिला आईस्क्रीम होतं आणि वरती सुक्या खोबऱ्याचे तुकडे तळून टाकले होते. ती फारच कमाल अशी कोकोनट कॉफी होती. कॉफी पियेपर्यंत 4:30-5 झाले आणि मग आम्ही नदीच्या काठावर आलो, जिथे ह्या खूप सुंदर अशा कलरफुल बोटी होत्या. शांत सनसेट, इतकं छान वाटतंय. आणि असं सगळं स्ट्रीट आहे. ही संध्याकाळ फारच सुंदर होती. शांत वाटत होतं. नदी होती समोर, वारा सुटला होता, सूर्यास्त होणार होता. असं खूप भारलेलं वातावरण होतं. खूप मजा येत होती. असं वाटत होतं की इथेच 1-2 तास बसून राहावं नुसतं. आणि इथला लाईट तर इतका मॅजिकल होता. असं वाटत होतं की जणू काही आपण पेंटिंगच बघतोय. वाटतंय ना असं? हे झाड आम्हाला लँडमार्क म्हणून दिलं होतं आणि इकडे आम्हाला सगळ्यांना जमायचं होतं. सो पारावर बसल्याचा फील आहे संध्याकाळी. फारच छान वाटतंय इथे. चाफा बघितला का? सुंदरवाला. हळूहळू गर्दी वाढत होती. आता हा जो माणूस आहे, जो पक्षी विकतोय, तो पक्षी उडवेल म्हणून जवळपास 1 मिनिट मी त्याच्यावर कॅमेरा ठेवला होता. पण तोपर्यंत त्या शहाण्याने अजिबात तो पक्षी उडवला नाही. पण शेवटी मात्र मला त्या उडणाऱ्या पक्षाचा शॉट मिळालाच. ते खेळणं होतं, पण ते छान वाटत होतं. आकाशात खरंच पक्षी उडतोय असं वाटत होतं. हा बघा असा. आता मात्र इथलं वातावरण फारच स्वर्गीय दिसायला लागलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लागत होते. खूप रंगीबेरंगी कपडे घालून माणसं आली होती. खूप नटून थटून माणसं आली होती. तुम्हाला जर या होयान सिटीला यायचं असेल तर ही सूर्यास्ताची वेळ फारच उत्तम आहे. मधुमालती, इतकं सुंदर. आम्ही आता डिनरसाठी चाललो होतो आणि त्या रस्त्यावरची ही सगळी दृश्य आहेत. इथे आम्ही जेवायला जाणार आहोत. डिनर टाइम. पण हे किती गोड आहे. सुंदर ॲम्बियन्स. छान असा रिव्हर व्ह्यू आहे या रूमला. सकाळी आणखीन छान दिसेल कदाचित.
इकडे ब्रिज आहे, दिसतंय का? तो ब्रिज आहे. इथे असा वॉर्डरोब आहे असा. असं आहे हॉटेल. आणि आता दिवस संपलेला आहे. आज खूप दमायला झालंय, कारण एकतर खूप ह्युमिड होतं, त्यात खूप सकाळी लवकर दिवसाला सुरुवात झाल्यामुळे झोपही नीट झाली नव्हती, आणि त्यामुळे असेल कदाचित, पण एक्झॉस्टिंग वाटत होतं. आणि त्या मार्बल केव्जमध्ये खरं तर खूप थंड होतं, खूप काही बघण्यासारखं होतं, पण वेळ कमी पडला आणि असं वाटत होतं दुपारी की जरा थांबावं. त्यानंतर आम्ही त्या विलेजला गेलो. तिथे फारच सुंदर ॲम्बियन्स होता. तिथेही असं जरा 7-8 वाजता जरा रात्री थांबलं असतं तर आणखीन मजा आली असती, पण आम्हाला परत हॉटेलला यायचं होतं. साधारण 1 तासाचा ड्राईव्ह होता. तर आम्ही आता आलो आहे हॉटेलला. आणि उद्या सकाळी जरा आरामात आहे, म्हणजे 9:30ला निघायचं आहे. सो 8:30ला ब्रेकफास्टला जायचं आहे, तर जरा झोप होईल. तर आता थांबते, भेटत राहूया. उद्या फारच आणखी छान आहे. हिल स्टेशनला जाणार होतो आम्ही, आणि उद्याचा ड्रेस कोड येलो कलर आहे. सो मजा येणार आहे. तर भेटूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. गुड नाईट. बाय.